तो सोडत नाही आज कुणालच्या बाबांना. तो माझ्या मनात आलं होतं की संध्याकाळच्या वेळी जाऊया का 4च्या. आपली मुळ्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. शेंगा आपल्या झाडाच्या काढलेल्या आहेत डाळीत टाकायला. सकाळी सकाळी कुठं जात आहे? टी शर्ट तर चेंज कर, टी शर्ट खराब होईल नवीन वाली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. ये तो शेरू बघा कुई कुई करतोय. वाघ्या गेला ना खेळायला एकटाच. मग असे दोघं जण एकत्र होते, आता तो गेला ना म्हणून त्याचा कुई कुई चालू आहे. तर आत्ताच घरात झाडून वगैरे झालेलं आहे. जरा 5 मिनटं इथे बसले होते मी पाणी पीत. झाले कुणाला सकाळ झाली. हा बघा कुणाला आत्ता उठलेला आहे. तर आता काय, आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज पहिल्यांदा कुणालच्या बाबांनी उपवास धरला आहे महाशिवरात्रीचा. म्हणजे काल संध्याकाळी नाही, काल दुपारी मला म्हणाले की उद्या महाशिवरात्री आहे तर मला उपवास करायचा आहे. म्हटलं करा. त्याच्यामुळे सकाळपासून आज उपवासाचं वातावरण आहे आमच्याकडे. तर बघू त्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी बनवते, कारण मी ते नाही म्हणत होते उपवासाचं. पण उठं नको, उपवास आहे, काहीतरी खा, करण्याचं औषध वगैरे असतं ना. बघू काहीतरी बनवूया. आणि आता ते गेलेत कुठे, समोरच्या रानात गेलेले. त्यांना नाही सांगा होते तरी पण ते गेलेले आहेत कोयता घेऊन. ते समोरची झाडं वगैरे आहेत ना वाढलेली, ते तोडतायत ते. सकाळी सकाळी जरा बरं वाटतं, नंतर ऊन आलं की कसं राहतं ना. पण त्यांना असं म्हटलं की आज उपवासाचे नका जाऊ, तरी पण ते गेलेले आहेत. नंतर कशी भूक लागेल ना, सवय नसते ना उपवासाची, त्यासाठी मी म्हणाले होते. आता बघूया, पहिल्यांदाच त्यांनी केला आहे उपवास, पण करतील असं. तर चला आता जाते मी आतमध्ये. घरातलं थोडंसं म्हणजे किचनचं थोडंसं करायला घेते आणि नंतरला चक्की लावायचे. काल साफ करून ठेवलेलं आहे, चक्की लावायची बाकी आहे, सकाळी सकाळी करून घेते. चला तुम्हाला पहिला ना मी बागेतला मोगरा दाखवते. मस्त अशा मोगऱ्याला की नाही कळ्या आलेल्या आहेत, दाखवते. म्हणजे कालपासून दाखवायची इच्छा होती पण ते राहून गेलं. मग हे बघा, हे आपलं मोगऱ्याचं तुम्हाला मागे बघा दाखवलं होतं, 2-3 कळ्या आलेल्या ना तेव्हा, आणि आता बघा किती कळ्या आलेल्या आहेत. म्हणजे आता मोगऱ्याचा बहर आहे. या महिन्यामध्ये मोगरा असा भरपूर धरतो. म्हणजे सगळीच आपली झाडं आहेत ना मोगऱ्याची, तर अशा कळ्या अशा आलेल्या आहेत. सगळ्यात जास्त ह्यालाच आहे तसं. पण ते छोटं आहे तरी पण बघा कसं, आत्ताच लावलं होतं हे. आणि हे बघा इथे पण, हे पण नवीन लावलं होतं, त्याला पण छान असं आलेलं आहे. फांदी लावलेलं ना त्याचं हे आहे इथे पण असं. सगळ्यांचं खत पाणी कसं चालू आहे ना सध्या, आता ह्याला पण खत पाणी करणार. आणि हा बघा, हा गुलाब तुम्हाला दाखवते. हा मागे बघा तिकडनं काढून इथे लावला होता, आणि त्या गुलाबाला कळ्या बघा किती आलेल्या आहेत त्या. हा माझा आवडीचा गुलाब बघा, तुम्हाला मी बऱ्याच वेळा दाखवलेला आहे. पहिल्यांदा ह्या इतक्या कळ्या आलेल्या आहेत. नाहीतर ना कळ्या त्याला जास्त काय यायच्या नाहीत. हे रंग बघा किती छान आहे. हा म्हणजे हा गुलाब आहे ना, मला खूप असा आवडतो. असं मस्त वाटतं ना. फेवरेट माझा. तर असं सगळं मस्त बागेमध्ये आहे. सध्या कशी फुलं आता जरा कमी आहेत बागेमध्ये आपल्या. जास्वंदी वगैरे कशी आत्ता कळ्या यायला सुरुवात होईल, त्याच्यामुळे जास्त अशी काही फुलं निघत नाही. गोंडा आहे आपल्याकडे, मोगरा सध्या निघतोय, कोरंटी निघते, आणि बाकीची सगळी कटिंग वगैरे पण केलेली आहेत ना झाडं, त्याच्यामुळे. सगळ्यात आधी ना इथे पाणी घालून घेते. आपली छोटी छोटी रोपं आहेत ना कलिंगडाच्या वेली वगैरे, त्यांना पाणी घालून घेते, म्हणजे बरं पडेल तेवढं. म्हणजे बाहेरचं काम कंप्लीट होऊन जाईल, मग घरातलं काय आपलं होऊन जाईल. मग तो माझ्याकडे येत नाही, त्याला खेळायला जायचं, माझ्या मागे लागला चल त्यामुळे गेला नाही. माझ्याकडे आलाच नाही, नुसतं फिरायला जायचं बाहेर. आणि त्याच्या तिकडे गेलेला बाहेर, तिकडनं पण आला, पुढे गेलाच नाही. तो हाय नाही बारका, इथे बारका गेला डॅममध्ये. त्याला बघायला गेलो, तिथून आवाज दिला तो हाय नाही, तिथे खेळत नाही, खाली गेला.
इकडे कोणतरी वरडला वाटतं त्याला, त्यामुळे तो मला बोलतो पण किती कुई कुई सकाळपासनं नाही सकाळपासनं तो सोडत नाही आज कुणालच्या बाबांना. तो बोलतो की बाहेर चल फिरायला, म्हणून मागे लागला, बाकी काय नाही. लाकडं सगळी ना उचलायला पाहिजे आता, जिकडे जिकडे पडले आता इकडे आता आहेत ना ते. मी जर धार नेसणं घेऊन होतो त्याच्याने धार होत नाही, धार नाही तर कोयत्याला जरा अशी. कुठल्या कोयत्याला नवीन आणलेले आहे आता ते, त्याची धार अशी त्याच्याने धार होत नाही बरोबर, ते नेसणंच पाहिजे. तो पण निसणाच आहे, तो निसणार नाही तो त्याच्याने नाही होत नाही, ते नाही बरोबर दगड नाही. तो सूर्यबीजला ठीक आहे. ह्याला एक राऊंड मारून आण जा, त्याशिवाय तो शांत होणार नाही. जा इथे जा, असं लांब नको जाऊ, इथे काजीपर्यंतच जा. सारखं त्याला सकाळपासून कुई कुई चालू आहे. आता तो माझ्याकडे नाही येत आहे, आता कुणालच्या बाबांच्या मागेच लागलाय. चिबूडची वेळ राहिली ना काढायची, संध्याकाळी टायमा काढायला पाहिजे. मग असं असं काढा, लक्षात नाही राहिलं काय पाणी संपलं असेल कुठे टाकीतलं. तर एक राऊंड मारून आल्यानंतर शेरू थोडंसं शांत झाला आणि तितक्यात वाघ्यासुद्धा आपला आला. त्याच्यानंतर मग तो म्हणजे होता ओके होता, दोघंजण चांगले खेळ होते. मग बाहेरचं सगळं माझं करून घेतल्यानंतर मी आले घरामध्ये. आणि काल बघा गहू साफ करून ठेवले होते, तुम्हाला दाखवलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये. तर आज चक्की लावायचीच होती, कारण पीठ कसं घरामध्ये होतं पण त्याचं प्रमाण कसं थोडंसं कमी होतं, म्हणजे 2 वेळेस होणार नाही असं पीठ होतं. त्याच्यामुळे सगळ्यात आधी ते चक्की मी चालू करून घेतलेली आहे. म्हणजे एक 3 ते 4 किलो गहू दळून झाले आणि तितक्यात लाईटसुद्धा गेली होती. म्हणजे समजा ना अर्धा तास लाईट गेली होती. म्हटलं झाली गडबड, पण त्याच्यानंतर मग आली लाईट. त्याच्यामुळे पटापट पहिला चक्कीचं काम आहे ना इथे एकीकडे चालू केलं आणि त्याच्यानंतर किचनमध्ये आले मी. नाश्ता आता आज म्हणजे आम्ही दोघंच जण नाश्त्याला, त्याच्यामुळे नाश्त्याचं असं फारसं काही करायचं नव्हतं. मॅगीचं इथे पटकन बनवली, कांदा मिरची आणि टोमॅटो मटार बिटा टाकून पटकन कुणालसाठी मॅगी बनवली. आणि माझ्यासाठी दूध ठेवलं इथे गरम करत. कुणालच्या बाबांची आंघोळ झाली, त्याच्यानंतर त्यांनी इथे देवपूजासुद्धा करून घेतलेली आहे. देवपूजा करताना पण शेरू की नाही त्यांच्या मागे मागेच म्हणजे फिरत होता, अगदी त्यांच्या शेजारीच तो बसला होता. आज काय माहीत नाही, म्हणजे शांत झाला होता, कुई कुई करत नव्हता, पण त्यांच्या मागे मागेच तो होता. तर इथे बघा आपली देवपूजा आज झालेली आहे. तर पीठ झालं आहे बघा दळून. चक्की आता मी म्हणजे अशी पूर्ण अशी डीप क्लीन नाही केले, कारण मला अजून दुसरं पीठ पण दळायचं आहे, पण ते आज नाही उद्याला. आणि इतकं पीठ बघा गव्हाचं मी आता दळून घेतलेलं आहे. आता खूप असं गरम आहे, त्याच्यामुळे थंड करत ठेवलं आहे, नंतरला झाकून ठेवते. मग चला झालं, मोठं काम होतं ते झालं आहे आज. काय करणार, उशीर झाला ना. घरातलं काम होईपर्यंत किती वाजले, 12:15 12:30 झाले. आणि असं कडकडीत ऊन पडलंय ना. आता आम्ही की नाही निघालोय मंदिरात जायला, पटकन जाऊन येतो ठरवलंय. तर मला ऊन आहे म्हणून जरा थोडंसं वाटतं नको जाऊया ना. कुणाला तेव्हा माझं तोंड हसतं येईल. मी इकडनं बाहेर पडते, नाहीतर परत भाग्या शेरू परत माझ्या मागे लागतील. जायचं आता आल्यावर काय झोपच काढायची, मग काय काम आहे सांग. मी पण रिलॅक्समध्ये, तू पण रिलॅक्समध्ये. म्हणजे निघाला की नाही थोडासा उशीर झाला ना, मंदिरात जायचं आहे आम्हाला. त्याच्यामुळे थोडीशी कुणालचे बाबा जरा नाराज झाले. नाराज म्हणजे
ते म्हणतात की उशीर झाला ना निघायला म्हणून. घरातले कामं पण असतात ना, घरातले कामं टाकून नाही ना निघता येत. तर किती 12:15 होऊन गेले सगळं होईपर्यंत. आता कसं रखरखीत असं ऊन पडलेलं आहे आणि पटकन जाऊन येतो, कारण संध्याकाळी पण जायला नाही मिळणार. म्हणजे असं माझ्या मनात आलं होतं की संध्याकाळच्या वेळी जाऊया का 4च्या नंतर, पण नको. 4च्या नंतर मग परत खूप उशीर होईल, घरी येईपर्यंत मग अंधार होणार आणि मग संध्याकाळचं जेवण वगैरे होईपर्यंत लेट होईल मग असं. त्याच्यामुळे म्हटलं ऊन तर ऊन म्हणून आता आम्ही निघालो आहे पटकन. तर मला असं वाटलं होतं की गांगेश्वराच्या मंदिरात जायचं आहे, म्हणजे आमचं जे ग्रामदैवत आहे ना तिथे जायचं आहे. पण तळ्यात गेल्यानंतर कुणालच्या बाबांनी गाडी वळवली वैभववाडीकडे आणि मग मी त्यांना विचारलं इथे कुठे गाडी वळवली. तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे काय त्याला म्हणतात नांदेवड्यामध्ये एक मंदिर आहे तर तिथे जायचं आहे पाया पडायला. आणि त्यावेळेस मला माहिती की आपण तिथे चाललो आहे म्हणून. तर इथे बघा गाडी आता ही नांदेवड्यामध्ये चाललेली आहे. खूप असं रखरखीत ऊन होतं ताईंनो, त्याच्यामुळे अगदी म्हणजे नकोसं झालं होतं, इतकं भयानक ऊन होतं. तर इथे आम्ही पोचलो, देवाच्या पाया पडलो आणि लगेच घरी आम्ही निघून आलो. इथे सूर्य मावळला पण. तर आता बघा संध्याकाळची वेळ आहे आणि मी आता चालले भाजी काढायला. म्हणजे आता उपवास सोडायचा ना, तर जेवण करायचं, त्याच्यामुळे भाजी आता आपल्या बागेत आहे तयार झालेली, ती काढून घेऊया. दुपारी आम्ही 2च्या आसपास घरी आलो आणि इतकं भयंकर ऊन होतं, त्याच्यामुळे आम्ही काय बाहेर गेलो ना, काय शूटिंग केलं नाही मी. म्हणजे असं नकोसं झालं एकदम. कुणालच्या म्हणत चला घरी लवकर लवकर, त्याच्यामुळे पटापट आम्ही दर्शन घेतलं आणि मग घरी निघून आलो. तर शॉर्ट व्हिडिओ मी थोडासा काढलेला आहे आणि तो शेअर केला आहे, तुम्ही बघा शॉर्ट व्हिडिओ, त्यात तुम्हाला बघायला मिळेल. तर चला आता भाजी काढून घेऊया बागेतली. म्हणजे मिरच्या कढीपत्ता जे काय हवं ना ते काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. पण मुळ्याची भाजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे. म्हणजे सासूबा कसे थोडेसे खाऊन गेलेत, पण आहे थोडीशी भाजी, तुम्हाला मी दाखवते, ती काढून घेऊया पटकन. ही बघा, ही आपली मुळ्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. सगळी नको काढू, एवढी नको आहे आपल्याला. आणि इथे एक बघा, ही वेल कसली आली काय समजत नाही. कसली वेळ आहे हे आहे वाटतं, कसली शिराळी काय बोलतात त्याला, काय दुधी शिराळीच कसली तरी वेल आले. शिराळीच आहे का, बघूया. पानावरनं तरी वेगळं वाटते ना. हे बघा मुळे किती छान असे. बघ हे काढा, हा मोठा झाला. बघ ते बघतो मी, बरोबर काढतो. भाजी किती पाहिजे ते सांग. भाजी जास्त नको आपल्याला, तू काढता खरं मग मी सांगते. तोपर्यंत मी कढीपत्ताने काढून घेते. अहो तिथे टॅमॅटोचं रोप आहे इथे, हे बघ मी बरोबर काढतो. आहे का माहिती आहे ना. हां मग काय नाही, चिंता नाही. मग चल असं थोडंसं भाजीपाला आपण काढून घेऊया, आपला ताजा ताजा भाजीपाला घरचा उपवासासाठी. म्हणजे ही भाजी ना आम्ही खास आजच्या दिवसासाठी राखून ठेवली होती, म्हणजे आपल्याला होईल. आणि बाकीची काय तयार होतच आहे. तर इथे थोडासा कढीपत्ता काढून घेऊया आणि काय बरं मिरच्या, हिरव्या मिरच्या. हे बघा, हे मस्त असा ताजा कढीपत्ता. मग झालं इतका आपल्याला काढायला घ्यायची का, नाही आपल्याला दुसरी पण ना भाजी करायची, एकच भाजी थोडी एक आहे. कुणाला भाजी किती खातो माहिती आहे ना. हां कुणाला पालेभाजी आवडते. हां काढता खरं, मग मी सांगते नंतर. मुळे बारीक आहेत ना, मुळे बारीक असले चालून जाईल मग. हां चला. हां अच्छा. हां ते टोमॅटोची रोपं बघा इथं होती ना, ते काढली आता. त्याला माती कमी झाली, आपोआप रुजलेली आहेत ना, ती करणार काय, इथेच लावून टाका आता कुठेतरी. लावा. तुम्हाला मी आता भाजी दाखवते. ही बघा, ही थोडीशी मुळ्याची भाजी काढून घेतली आत्तापुरतीच, अजून आहे आपल्याकडे. आणि ह्या शेंगा आपल्या झाडाच्या काढलेल्या आहेत डाळीत टाकायला. ह्या थोड्याशा मिरच्या, कढीपत्ता आणि ही आपल्या बागेतली केळीची पानं. तर आता एवढंसं काढलं आहे. चल मी जाऊ मग आता, घरात जाते मी, झालं ना सगळं. तर थोडीशी बघा जेवणाची तयारी केलेली आहे. हे सगळं कांदा टोमॅटो सगळं चिरून ठेवलेलं आहे. मटकीची भाजी करायची आणि मुळ्याची भाजी. तर मटकी बघा किती छान मोड आलेले आहेत. अर्धी मटकी काढून ठेवलेली आहे, फक्त ही करायची. आणि हा मुळा चिरायचा अजून बाकी आहे. यात भरपूर अशी माती होती, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून असं पाणी निथळायला ठेवलेलं आहे.
इथे डाळ बघा मी आता फोडणीला घालून घेतलेली आहे. म्हणजे कुकर वगैरे आपलं लावून झालेलं आहे, पीठ वगैरे मळून झालेलं आहे. आता ह्या शेंगा टाकल्यात ना डाळीमध्ये, त्याच्यामुळे जरा पाणी जास्त घातलं आहे मी. शेंगा शिजायला कसं थोडासा वेळ जाईल ना, पण ही जी डाळ बनवते ना मस्त लागते हो. म्हणजे आमच्याकडे आवडते. मूग डाळ आणि तुरीची डाळ मिक्स अशी डाळ बनवलेली आहे. तर जवळजवळ अर्ध जेवण माझं करून झालं होतं. मटकीची भाजी बघा इथे मी फोडणीला घालून घेतलेली आहे, म्हणजे शिजायला आली होती. कांदा, मिरची, टोमॅटो, तिखट मसाल्यावर टाकून सुकी भाजी कुणालच्या बाबांना भरपूर आवडते, त्या पद्धतीनेच मी ते केलं होतं. म्हणजे त्यांच्या आवडीचं सगळं जेवण केलं होतं. पालेभाज्या पण आमच्याकडे भरपूर आवडतात. तर मुळ्याची भाजी पण सगळं तयार करून ठेवलं चिरून वगैरे, आणि नंतरला मटकीची भाजी झाल्यानंतर इथे फोडणी घालायला बघा सुरुवात केलेली आहे. एकीकडे डाळ पण आपली तयार झाली होती, म्हणजे शेंगा पण छान अशा शिजल्या होत्या. आणि ही डाळ आहे ना खूप छान चवदार बनते. कधीतरी तुम्हाला रेसिपी मी नक्की शेअर करणार आहे, आवडेल बघा तुम्हाला. तर कढईमध्ये बघा आता इथे तेल घातलेलं आहे, त्यात कांदा, मिरची, लसूण याची फोडणी दिलेली आहे. कांदा भरपूर टाकायचा कोणत्या पण पालेभाजीमध्ये, मग त्या भाजीची चव की नाही अजून वाढते. कांदा चांगला लाल करून घेतला आणि नंतरला मग चिरलेली जी पालेभाजी आहे मुळ्याची ती ते मी घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर चांगलीशी मिक्स करून घ्यायची. तुम्हाला जर का आवडत असेल तर मुळे असतात ना ते किसून घ्यायचे. म्हणजे जास्त असे जाडसर मुळे असतात ना ते आम्ही किसून घेतो, आणि जर का बारीक मुळे असतील तर ते चिरून घेतले तरी पण चालून जातात. आता हे मुळे कसे बारीक होते त्याच्यामुळे मी आता चिरून घेतलेले आहे, नाहीतर मी किसूनच टाकते. तर भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता त्यात थोडंसं अंदाजाने म्हणजे चवीप्रमाणे ते मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर झाकण ठेवून ही भाजी एक 2 ते 3 मिनटं शिजत ठेवली. 2-3 मिनटामध्ये भाजी कशी शिजून जाते. त्याच्यानंतर आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे. आता भाजी इथे शिजत ठेवली तोपर्यंत मी इथे म्हणजे पापड वगैरे असतात ना ते तळायला सुरुवात केली. आणि ते पापड नळ्या वगैरे आहेत ना आपले तळून झालेले आहेत. नाचणीचे पापड आहेत ते, आणि नळ्या आहेत ना त्या म्हणजे आवडतात कुणालच्या बाबांना. तर इथे भाजी पण बघा आपली 2-3 मिनटामध्ये तयार झालेली आहे. त्याच्यानंतर ओलं खोबरं घातलं आहे आणि संपूर्ण स्वयंपाक आपला तयार झालेला आहे. त्याच्यानंतर मी लगेच नैवेद्य काढलं आहे. तर जेवण झालं ना आता पहिला आधी देवाचं नैवेद्य काढलं आहे. तर कुणालच्या बाबा आता नैवेद्य दाखवतात देवाला, मग ते उपवास सोडतील मग. आणि आमचे चंगू मंगू बघा ह्यांना पण पहिला आधी जेवायला देते. कुणालचं पण ऑफिस झालं आहे. अरे चला जेवायला बसलं बघा आता आम्ही. तुम्हाला मी दाखवते जेवण. डाळ भात, मटकीची भाजी, मुळ्याची भाजी, ह्या थोड्याशा नळ्या तळल्यात, ही आपली कढीपत्त्याची चटणी आणि चपाती. चला कुणाल घ्या जेवायला घ्या. कशाला मजबूत गेम झाला क्रिकेटचा. हे घ्यायला शेरूला पकड दे त्यांना दोघांना पण मी रोज घेऊन गेलो. हां जा घेऊन जा. दोघांचा रात्रीचा राऊंड, वाघ्या शेरूचा झोपायच्या आधीचा. सुसू करायची. ते बघा दोघं जण आता आहेत तिथे वाघ्या शेरू. आता हे शेवटचं मग ते झोपतील. मग डायरेक्ट सकाळी मग 5:30-6च्या दरम्यान उठतात दोघं जण. मग तर असा सगळा आजचा दिवस गेलेला आहे, थोडासा धावपळीचा असं, पण चांगला गेला दिवस. थोडीशी धावपळ झाली पण चांगलं गेलं आहे. तर चला मग ताईनो आता आजचा हा जो व्हिडिओ आहे आता इथेच थांबवते. तुम्ही बघा रोज आता थोडंसं मागचं बोलते तुमच्याशी. रोज सकाळी बघा तुम्ही बघता ना हां आपलं इकडचं वातावरण, आता रात्रीचं बघा कसं दिसतंय ते. हां पण आमच्या इथे अशी भीती नाही आहे. आम्ही आता रात्रीचं पण असतो बाहेर, हे आपल्या लाईटी वगैरे सगळ्या चालू असतात. अजिबात भीती नाही आहे आमच्या इथे. घरावरती सगळ्या लाईटी चालू ठेवल्या ना काही चिंता नसते. आता इतकी वर्ष झाले आम्ही राहतो इथे, आम्हाला कसलीच भीती अशी वाटत नाही. तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.